काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे माझी लग्नाची 19वी एनिव्हर्सरी। तर एनिव्हर्सरीसाठी यांनी काय गिफ्ट आणले हे मला खरंच माहिती नाहीये आणि आहुंना आम्ही सुद्धा गिफ्ट मी आणलेलं आहे, पण ते पण त्यांना माहिती नाही आणि कशा पद्धतीने करतायत साजरे ते पाहूया। कारण 19 वर्ष त्याच्या साथीने आज चालले, त्याचे 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्याच साथीने पुढे आयुष्य घालवणार, पूर्ण आयुष्य त्याच्याबरोबर घालवण्यासाठी देवाचरणी प्रार्थना करून आजचा ब्लॉग पूर्ण पहा, नक्कीच पहा कशा प्रकारे आमची एनिव्हर्सरी झाली आहे आणि आहुंने मला काय गिफ्ट दिले। तर हा ब्लॉग पाहिला अजिबात विसरू केक आणलेला आहे। त्याचबरोबर इथे गिफ्टची वेळ आलेली आहे। गिफ्ट आहुंनी खूप सारे आणले होते, मला खरंच माहिती नव्हतं। 19 वर्षाचे 19 गिफ्ट दिले आहेत। तर आता ते गिफ्ट कोणते आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायलाच मिळेल। त्याचबरोबर आहुंनी अजून काय केलं आहे, काय घेतलेलं आहे ते सुद्धा पाहायला मिळेल। खूप छान असं सेलिब्रेशन आमचं ॲनिव्हर्सरीचं झालेलं आहे। तर 19 वर्ष लग्नाला कंप्लीट झालेली आहेत, 20वं लागलेलं आहे। तरीसुद्धा आज असं वाटते की लग्नाचा आजचा पहिलाच दिवस आहे। जे दिवस लग्नाचे पहिल्या दिवसाचे असतो तोच दिवस आठवत आहे आणि खरंच माझं भाग्य आहे की माझं लग्न ह्यांच्याशी झालेलं आहे, ह्यांच्याबरोबर माझं सौभाग्य जोडलं गेलेलं आहे। तर हा ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सेलिब्रेशन कसं झालं ते सुद्धा नक्की सांगा। तर असंच अजून एन्जॉय करत राहा आणि पुढचं शेवटपर्यंत ब्लॉग पहा। आणि आमच्या आहुंना सुद्धा मी छोटंसं असं एक गिफ्ट आणलेलं आहे, जो लवची अंगठी आहे। खूप छोटीशीच आहे पण क्यूट होती एकदम। तर तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा मला। आवडली का?
थोडंसं फोटोशूट केलं, घरातल्या घरात केलेलं आहे, पण थोडासा करायला जावं कारण की एवढे सारे गिफ्ट मिळाले तो आनंद मला दाखवायचा होता. त्याच्यानंतर थोडा फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जेवणाचं प्लॅन केलं, पण आम्ही जेवायला हॉटेलमध्ये न जाता आज आम्ही जंगलमध्ये चायनीज खायला गेलो होतो. घरातलं कुटुंबाचं आमचं फक्त होतं, म्हणजे माझे जाऊबाई, मी आणि बहिणीच्या मुली अशाच होतो आम्ही. तर अशा पद्धतीने आम्ही जेवणसुद्धा हॉटेलमध्ये मस्तपैकी आलेलो आहोत. दिवसाचा शेवट झालेला आहे. आम्ही ह्यातून हॉटेलमधून खाऊन आलेलो आहोत. ओवीला परत हॉटेलला जायचं आहे, त्यामुळे आम्ही जेव्हा परत हॉटेलला जाऊ तेव्हा व्हिडिओ उद्या सकाळी बघा गिफ्ट काय आहे. आमच्या आहोने दिलेले गिफ्टचा व्हिडिओ आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नवऱ्याने गिफ्ट आणलं. 19 वर्षाचे 19 गिफ्ट मिळालेले आहेत, पण ते कोणते आहेत ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, तर नक्की पहा. नवऱ्याने गिफ्ट आणले ओवीला. नवऱ्याने गिफ्ट आणलेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. हॉटेलमधनं खाऊन आलेलो आहोत आणि आत्ता घरी जाऊन चेंज करून झोपणार आहोत. तर चला, आजचा दिवस खूप छान गेला.